नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे पोलीस भरती 2024 संदर्भात जे दररोज विद्यार्थ्यांचे ग्राउंडचे मार्क दिले जातात, त्याची माहिती देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी आजचे म्हणजे 20 तारखेचे जे नाशिक पोलीससाठी जी भरती प्रक्रिया झालेली आहे, तर त्याचे मार्क तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत, त्याच्यानंतर कट ऑफ किती जाऊ शकतो. म्हणजे आता कट ऑफ तर नाही सांगता येणार एवढं लवकर, पण जो जास्तीत जास्त मार्क किती विद्यार्थ्यांना पडत आहेत, या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे त्यांनी पहिलं प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. तर त्याच्यानुसार जर बघितलं तर 118 पदांकरता ही भरती प्रक्रिया राबवली जाते. 19 तारीख ते 29 तारीख या कालावधीमध्ये जे मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल आहे 5-5 इथं इथं जे आहे नाशिक इथं हे केलं जातं. तर 20 तारखेची जी प्रक्रिया आहे ती सकाळी 5:30 वाजता सुरू करण्यात आली होती. त्याच्यानुसार काय केलं होतं 500 उमेदवार जे आहे ते 20 तारखेला आणि 19 तारखेला जर बघितलं तर एक उमेदवार 19 तारखेचे एक उमेदवार अशा 501 उमेदवारांची काय केलं की पडताळणी झाली. शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्याच्यामध्ये जर बघा त्यापैकी 316 उमेदवार भरती प्रक्रियेत उपस्थित राहिलेले आहेत. 158 उमेदवार उपस्थित राहिले होते. गैरहजर होते 185 उमेदवार ऍक्च्युली. त्याच्यानंतर जर बघितलं तर भरती प्रक्रिया उपस्थित असलेल्या 216 उमेदवारांपैकी 281 उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी पात्र झाले होते याच्यापैकी आणि 35 उमेदवारांचे अपात्र झाले होते. हे सगळी त्यांनी माहिती दिलेली आहे. उमेदवारांना कुठल्याही काय झालेलं आहे की हे झालेली नाहीये, इजा वगैरे काही दुखापत झालेली नाहीये. तर याच्यातर्फे तुम्हाला विद्यार्थ्यांना केळी आणि पाणी त्याचे वाटप झाली होती. जर विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर त्यांनी काय करायचे की 24 तासाच्या आत या नंबर दिलेला आहे. इथं काय करायला लागेल की तुम्हाला फोन करून तुमचे मार्कासाठी संदर्भात हे करायचे. आता इथे बघा विद्यार्थ्यांचे मार्क दिलेत. इथं सिरियल नंबर दिलेला आहे. चेस्ट नंबर विद्यार्थ्याचा किती होता तो दिलेला आहे. त्याच्यानंतर नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेला आहे, ग्रॅज्युएशन एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ दिलेली आहे, कॅटेगरी कोणती आहे आणि मार्क दिले आहेत. म्हणजे 1600 पैकी त्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहेत? 16 आहेत. त्याच्यानंतर 100 मीटर पैकी 8 आहेत. शॉर्टपुटला 10 मार्क आहेत. असे टोटल जर बघितलं तर या विद्यार्थ्यांना किती आहे? 34 मार्क आहेत. त्याच्यानंतर 36 मार्कात आतापर्यंत टॉपर आहे. 41 मार्कांचे 2 विद्यार्थी तुम्ही बघू शकता 41 मार्कांचे आहे. त्याच्यानंतर 40 मार्काचा विद्यार्थी आहे. 38 मार्काचा एक विद्यार्थी दिसत आहे इथे. 41 मार्क आतापर्यंत 41 मार्क टॉपर आहे. इथं नामदेव मधू यांना 44 मार्क आहेत, टॉपर आहेत आतापर्यंतचे. 41 मार्काचे अजून विद्यार्थी आहेत. तर इथं परत अजून जर पाहिलं तुम्ही तर 40 मार्कांचे अजून विद्यार्थी दिसत आहेत. त्याच्यानंतर इथं अजून 40 मार्काचे एक आहे. इथे 42 मार्काचे अजून एक विद्यार्थी दिसत आहेत 42. त्याच्यानंतर 38 विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना कमी पण पडतं. काही विद्यार्थी 9 मार्क 8 मार्क असे विद्यार्थ्यांना मार्क आहेत. तर तुम्ही जर ॲव्हरेज जर बघितलं तर आतापर्यंत 45 मार्कांचा 44 मार्कांचा टॉपर आहे. इथे 43 आहेत, इथे 42 43 40 असे आहेत. 40 39 इथे 42चा एक विद्यार्थी टॉपर होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं 42 आहेत अजून. इथे 43 मार्क आहेत. इथे 43 अजून आहे. तर जर तुम्ही जर पाहिलं इथं तर प्रत्येक म्हणजे इथं जवळजवळ 15 ते 20 एंट्रीमध्ये एक विद्यार्थी काय आहे तो याचा आहे 40च्या अबव आहे. तर तुम्ही पकडाल की जर पाहिलं तुम्ही तर 10 ते 15% विद्यार्थी जे आहेत ते 40च्या अबव मार्काचे आहेत. इथे बघू शकता की ऑलमोस्ट 15-20 मधून एक विद्यार्थी काय करत आहे की येत आहे. तर 44 आतापर्यंतचा टॉपर आहे. मला वाटतं त्यांनी टॉप केलेल्या 44 मार्क जे होते ते 43 चे विद्यार्थी जास्त दिसत आहेत. 43 विद्यार्थी आहेत. ओके, तर ही यादी होती. तर तुम्ही बघू शकता की 44 43 41 असे विद्यार्थ्यांना मार्क चांगले आहेत. तरी 15 ते 20% आहेत, पण जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत ते 30 ते 40 दरम्यान आहेत. 30 ते 40 काय दरम्यान मध्ये आहे. आता नाशिक ग्रामीणचे मार्क बघूयात. नाशिक ग्रामीणचे मार्क बघूयात आपण.
हे टाकलेले आहेत का बघूयात पहिलं. नाही, यांनी तर अजून तरी काही याची अपडेट दिलेली नाही इथे. जर आपल्याला कळाले तर आपण काय करूयात, नक्कीच तुम्हाला मी माहिती सांगेल. आतापर्यंत इथे वेबसाईटवर तर कुठे यांनी मार्क दिलेले आहे असं समजत नाहीये. ओके, वेबसाईटवर तर त्यांनी काही मार्क टाकलेले नाहीत. तर जसे कळेल आपल्याला तसं तसं आपण काय करूयात की याच्याबद्दल माहिती घेऊया. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.